काय रे टायटल द्यायचंय जोरात? हा, सरफेस एनर्जी. एनर्जी जी जी अयो काय हल्ली बधीर सुद्धा म्हणतात जी माने जिनियस म्हणे. कोण म्हणतं हे? एक बधीर म्हणतंय. वा, असं मग स्टडी करायचं आहे. सरफेस टेन्शन शिकवायचं, कसं शिकवायचं, कसं शिकवायचं, कसं शिकवायचं, कसं शिकवायचं, काय शिकवायचं मला माहितीये ना. काय शिकवायचं मला माहितीये ना. आता कसं शिकवायचं ते बघू. आणि ही आता थोड्या वेळापूर्वी म्हणली होती जी माने जिनियस. तिला 5 मिनिटं झाल्यानंतर दप्तर दिली. काय काय ओके बाबू, खरंच किती डेंजर आहे. ओके, गहू तांदूळ आहे का काय? आता हा तुमच्यासाठी काय ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टला खाली कोणी ओढून ठेवलंय? अर्थ नाही, ग्रॅव्हिटीने ओढले. आता मला सांगा, मी जर याला असं वरती उचलायचं म्हटलं, वरती घ्यायचं म्हटलं, थोड्या वेळासाठी हा बेंच पकडू नका, सरफेस ऑफ अर्थ पकडा. काय पकडा? सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे ऑब्जेक्ट कुठे ठेवला? अर्थ सरफेस वरती. मग त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी किती आहे? तर तुम्ही म्हणाल ही आहे पृथ्वी. कोण आहे? पृथ्वी आहे, म्हणजे अर्थ आहे, पृथ्वी शिवाय नाही. ओके, याच्यावर हा कोण ठेवलाय? मग सरफेस वरती ठेवल्यामुळे हाईट किती? म्हणून mgh किती होईल? मग mgh कसली एनर्जी असते? कायनेटिक ना. कसली? म्हणजे त्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी किती आहे? म्हणजे आता या ऑब्जेक्टकडे पोटेन्शियल एनर्जी आहे का? आता मी जादू करू का? आता मी जादू करतो. आता याच्यात एनर्जी नाही. आता मी याच्यात एनर्जी आणतो. चालेल ना? ओके, आता एवढा ऑब्जेक्ट जड उचलू मला वाटत नाही थोड्या वेळासाठी. हलवा तो ऑब्जेक्ट द्या मला, जगू द्या थोडे दिवस. आता ऑब्जेक्ट दिसला? ऑब्जेक्ट दिसला का? माझा एनर्जी आहे का त्याकडे? नाही. आता एनर्जी येईल बघा. येते का? येते का? येते का? आली का? तुमच्यापैकी कोणाला आली नाही असं वाटतं? तुमच्यापैकी कोणाला? तेजश्रीला वाटतं. तेजश्रीचा हात ठेवा. ठेवा, नीट ठेवा, नीट ठेवा, नीट ठेवा ना. हा, बघा ना. का काढला हात? का काढला? द्या चला. हा चला, हात का काढला समजलं ना? बरोबर आहे ना? मग आमचा प्रश्न तोच आहे ना. ठीक आहे, ठीक आहे, कळ. बाकीच्यांना पण कळालं. डोकं ठेवायचं का? नको. मग एक बाळांनो, हा तो ऑब्जेक्ट आहे. आपण या हाईट वरती इथं घेऊन गेलो की मग याच्याकडे mgh, वेअर h इज नॉट इक्वल्स टू, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी इज नॉट इक्वल्स टू 0 नाही, म्हणजे काहीतरी. बरोबर आहे ना? मग सरफेसला नव्हती, वर गेलं की आली ना. मग एवढी बडबड केल्यास तुमच्या आता लक्षात आलं असेल की तो ऑब्जेक्ट वरती उचलला की एनर्जी आलेली आहे. मग कसं काय एनर्जी आली बरं? तर तुमच्या एक लक्षात यायला पाहिजे की हा ऑब्जेक्ट वरती उचलत असताना, मी वर ओढत असताना, खाली कोण ओढत होतं? जोरात. मग मी कुणाच्या तरी अगेन्स्ट वर्क करत होतो. कुणाच्या? ग्रॅव्हिटीच्या. मग ज्यावेळेस मी ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट वर्क करतो ना बाळांनो, तेव्हा माझं वर्क त्या ऑब्जेक्ट मध्ये ऍज अ पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर होत असतं. कसलं? म्हणजे त्याच्यात एनर्जी कुठून आली? मी केलेलं वर्क. त्याच्यात काय झालं? अरे वर्क कशात कन्वर्ट झालं? मग मी जे वर्क केलं ते त्याच्यात एनर्जी, पण कसली? पोटेन्शियल. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? वर्क. तेही कोणाच्या तरी अगेन्स्ट. अगेन्स्टचा अर्थ कळतो का? विरोधात. मला ही पाणी बॉटल, हा ऑब्जेक्ट अर्थ वरती उचलू देत नव्हती, खाली उडत होती. मी अर्थ पेक्षा जास्त फोर्स लावला आणि वरती. मग तुम्ही मला सांगा, मी अर्थ खाली उडते आणि मी पृथ्वीपेक्षा जास्त फोर्स लावला ना, मग सांगा पृथ्वी जास्त स्ट्रॉंग कमी?
हुशार आहेत, जाऊ द्या आता पुढे काय नको, नाही तर मला क्लास बंद करावा लागायचा. असो हा. मग आता तुला काय झालं? बरे हसू नका, हे काय जो काय काय हा तू कशाला हसते? उद्या एखादी तो पडलं तरी हसणार आहे. हा त्याला उचलायचं बघा. हा प्लीज इथपर्यंत पोहोचलात का आता? मग तुम्हाला पोटेन्शियल एनर्जीसाठी काय करावं लागेल? तेही इन द सेम डायरेक्शन का इन द अपोजिट डायरेक्शन? बरोबर आहे का? कळतंय का? मग जोपर्यंत आपण कोणाच्या तरी विरोधात वर्क करत नाही तोपर्यंत ते स्टोअर होऊन बसणार. कळलं? हे एक्झाम्पल कळलं परफेक्ट. मग आता चला चालू टॉपिक कडे येऊया. मग आपल्याला असं काहीतरी ड्रॉ करावं लागेल. या पूर्ण चॅप्टर मध्ये मी एकच ड्रॉ करतोय. व्हेरी गुड. हे काय आहे? आणि मग याच्यामध्ये ओके ज्याच्या जे डोक्यात आहे ते येतं बाबा. सध्या तरी उन्हाळा चालू आहे आणि मग आपला जिल्हा दुष्काळ आहे, पाणी नाही. मग माझ्या डोक्यात काय येणार? पाणीच ना. हा मग हे आहे पाणी. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल मी मुद्दाम जी अपर मोस्ट लेअर आहे ना ही अशी कंटिन्यू दाखवतो थोड्या वेळासाठी. त्याला नाव देतो एक्स वाय. मग एक्स वाय म्हणजे सरफेस आहे ना, त्याच्या वर वॉटर मॉलिक्युल आहेत. एक्स वायच्या वर वॉटर मॉलिक्युल आहेत का? सगळं त्याच्यावर पुन्हा कोण आहे? मग बाकी सगळं पाणी कुठे आहे? त्या लेअरला. आणि त्याच्या इमॅजिन करा बरं नो इथं एक वॉटर मॉलिक्युल आहे. या वॉटर मॉलिक्युलला काहीतरी नाव द्यावं लागेल. चला डी नाव दिलं. डी फॉर बी. चला बी फॉर बोंदर. ठीक आहे. मग आता बोंदर नावाचा एक वॉटर मॉलिक्युल आहे, तो बॉटमला आहे. आता त्या बोंदरला काय करायचंय? वर न्यायचंय. मग आता मला सांगा हा बी नावाचा वॉटर मॉलिक्युल अर्थ त्याला वर ढकलत असेल रे? मग खाली ओढणार ना. मग अर्थ खाली ओढत आहे या बाजूला. आणि मग जर मला हा वॉटर मॉलिक्युल वरती घेऊन जायचा म्हटलं तर मला कोणाच्या अगेन्स्ट काम करावं लागेल? अर्थच्या. मग मी अर्थच्या अगेन्स्ट याच्यावर काय केलं आणि हे वर्क याच्यात काय म्हणून स्टोअर होणार? मग हा वॉटर मॉलिक्युल जेव्हा इथं जाऊन बसणार तेव्हा मला सांगा या वॉटर मॉलिक्युलची काय वाढलेली असेल? जोरावर. मग आता या वॉटर मॉलिक्युलची पोटेन्शियल एनर्जी पण एक मॉलिक्युल वरती वाढल्यामुळे थोडा का असेना डेल्टा डेल्टा काही का असेना एक मॉलिक्युल वाढला म्हणजे थोडा तरी एरिया वाढला ना. कारण त्या मॉलिक्युलला स्वतःचा एरिया असेल का नाही? असतो का नाही? ऍटम छोटा का असेना त्याला स्वतःचा एरिया असेल का नाही? म्हणजे मॉलिक्युल असणार. मग एक मॉलिक्युल वरती गेला की एरिया आणि सरफेस टेन्शनला स्वतःचा एरिया वाढवायचा असतो का नाही? कॉन्सेप्ट रेडी का? त्याला स्वतःचा एरिया म्हणजे तो ह्या मॉलिक्युलला वर येऊ देतो का? मला तर वरती मॉलिक्युल वर. दुसरी गोष्ट ही पृथ्वी त्याला वरती घेऊन जाऊ देते का? ती पण खाली ओढते. लक्षात आलं का? मग सरफेस एनर्जी म्हणजे नेमकं काय असतो? तर एकदम बेसिक साध्या फॉर्मॅट मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जर थोड्या वेळासाठी म्हटलं इकडे की सरफेस एनर्जी म्हणजे नेमकं काय आहे, तर दॅट इज द सिंपल कंपॅरिझन आहे, सिंपल रेशो आहे. कोणाचा रेशो आहे? तर बॉटमचा मॉलिक्युल वरती घेऊन जाण्यासाठी आपल्याला त्याच्यावर काय करावं लागलं? वर्क करावं लागलं. बरोबर आहे की नाही? मग वर्क केलं म्हणजेच त्याच्यात ते काय स्टोअर होऊन बसलं. मग आपण असं म्हटलं तर चालेल का थोड्या वेळासाठी वर्क डन. आता हे वर्क डन कोणावरती केलं रे बाळांनो? अरे जोरात रे. वर्क डन कोणावर केलं? त्या मॉलिक्युल वरती. बरोबर आहे का? आणि कशासाठी वर्क केलं? तर तो कुठं घेऊन जायचा आहे? वरती. वरती घेऊन जायला काय होईल? एरिया वाढेल का कमी होईल? मग वर्क डन केलं कशासाठी? एरिया वाढवण्यासाठी. बरोबर आहे ना? अरे कळलं का नाही? परत येतो. काही लोक असं बघतो. कळलं का नाही? लक्ष झालं का नाही? तर चिमटा घेऊन बघता का? ते लहानपणी खेळायचो आम्ही तसलं. स्टॅच्यू माहित तुम्हाला? बरोबर आहे ना? मग मला असं वाटतं वर्गात काही लेकर आली रे आली अगोदर मस्तपैकी एकमेकाची टप्पा टप्पा मारतात. मग बोंदर गुरुजी मध्ये आले त्याशिवाय कळलं का रे? ते असंच असतो. काय जोक करा, प्रश्न विचारा, साधं सोपं विचारा, त्याच्या घरचं विचारा, त्याच्याबद्दल विचारा. असं करतो 1.5 तास.
तुम्ही बाहेर जाऊ, मग मी करतो, मी कॉस बोलतो ते, बरोबर. अरे साधा सोपा प्रश्न आहे. हा वॉटर मॉलिक्यूल इथे आहे ना, याच्यावर काय करणार मी? मग वर्क केल्यानंतर त्याच्यात ते वर्क काय होणार, आणि वर्क केल्यामुळे एनर्जी होईल, कमी होईल का वाढेल? मग ते कुठे जाऊन बसेल? वरती जाऊन बसेल. वरती सरफेस वरती आणखी एक मॉलिक्यूल ऍड झाला की सरफेस एरिया. मग आम्ही तेच विचारलं बाबांनो, वर्क डन कशासाठी केलं? वर्क डन टू इनक्रीज काय एरिया, बरोबर आहे का? वर्क डन केलं, मॉलिक्युल्स खालचा कुठे जाऊन बसेल? वर जाऊन बसला. वर मॉलिक्युलची संख्या वाढली म्हणजे एरिया. आता मला सांगा रे बाबांनो, हे समजा हा कागद म्हणजे एरिया आहे ना. असे खूप खूप मॉलिक्यूल घेतले, हळूहळू याचे मॉलिक्यूल कमी 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 करत आले तर एरिया काय होणार? आणि मॉलिक्यूल वाढत गेले तर म्हणजे एरिया कशाचे रिलेटेड आहे हे मी सांगायला लागलो. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, वर्क डन इन इन्क्रीजिंग द एरिया म्हटलं तरी चालेल. वर्क डन इन इन्क्रीजिंग दी एरिया डिवाइडेड बाय आपण असं म्हटलं तरी चालेल, इन्क्रीज इन एरिया. याचा अर्थ कळला का? तुम्ही किती वर्क केलं, किती एरिया वाढवण्यासाठी, समजलं आहे का? किंवा किती वर्क केल्यानंतर किती एरिया वाढला, या दोघांचं सिंपल कंपॅरिझन म्हणजे काय असतं? सरफेस जोरात. सरफेस एनर्जी म्हणजे काय? तर दॅट इज द सिंपल रेशो ऑफ हाऊ मच वर्क इज डन. कशासाठी? टू इन्क्रीज द एरिया डिवायडेड बाय इन्क्रीज इन, म्हणजे किती वर्क केलं आणि तेवढं वर्क केल्यास किती एरिया वाढला. यांचं सिंपल रेशो म्हणजेच काय असतं? जोरात. कळलं का? नक्की कळालं का? मग आता मला सांगा रे बाळांनो, परत एकदा बेसिक कॉन्सेप्ट कडे. वेळ असल्यामुळे मी थोडंसं स्लो डाऊन होतोय, कारण वेळ नसला की आपल्याला असं तसं पळावंच लागतं ना. मग एखादा पॉईंट असतो फास्ट होतो, मोठा पण असतो, पण बऱ्याच वेळा तिकडे बघतो टिक जास्त फास्ट वाजत असतो. पण कधी कधी वेळ असला की आपण पण स्लो डाऊन होतो. चला पॉईंट सोपा आहे, वेळ आपण पण निवांत घेतो. बेसिकली कॉन्सेप्ट काय सांगतोय की जर तुम्ही या मॉलिक्युल वरती वर्क केलं तर वर्क आपण केलेलं आहे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठं ओढतोय? खाली. आम्ही वर्क त्याच्या अगेन्स्ट करतोय. मग तो खाली तर मी मग वर ओढत 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 त्याला हवेत घेऊन गेलो का सरफेस वरती आणलं. मग सरफेस वरती एक मॉलिक्यूल आणखी वाढला की सरफेस एरिया. आता हे म्हणू शकतो तुम्ही एवढा छोट्याने काय फरक पडणार? अरे बाबा काही ना काही वाढलं ना. मग थोडं वर्क केलं, थोडा एरिया वाढला. मग मी 1,00,000 मॉलिक्यूल वरती घेऊन गेलो तर थोडा तरी एरिया आणखी वाढला. मी 1 कोटी मॉलिक्यूल घेऊन गेलो तर मला वर्क जास्त करावं लागेल, तसा एरिया सुद्धा जास्तच वाढेल. बरोबर आहे का नाही? मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की सरफेस एनर्जी म्हणजेच काय आहे. तर एक अशी कॉन्सेप्ट आहे ती सांगत असते आम्हाला आम्ही त्याच्यावरती किती केलेलं आहे वर्क, आणि की एवढं मोठं वर्क केलं आणि त्या वर्कमुळे तुमचा किती एरिया वाढलेला आहे. त्याला आम्ही नाव दिलेलं असतं सरफेस एनर्जी. लक्षात राहील काही कॉन्सेप्ट? लक्षात आलं का रे मुलांनो? नक्की कळालं का? मग आता आपल्याला हे सरफेस म्हणजे आपण असं म्हणा सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन, याच्या अगोदर आपण काय स्टडी केलं? सरफेस टेन्शन. आता आपण काय स्टडी करतोय? मग थोड्या वेळासाठी जर तुम्ही याच्याकडे बघितलं प्रॉपर वेळेनं तर आता तुम्हाला एवढंही कळालं असेल की इथं किती वर्क केलं. आता तुम्हाला हेही माहित आहे वर्क कशात जाऊन बसणार आहे? एनर्जी मध्ये. बरोबर आहे ना? आणि मग किती एनर्जी वाढली तुमची आणि तेवढी एनर्जी वाढवण्यासाठी तुम्हाला किती एरिया वाढवावा लागला. लक्षात आलं का? यांचा रेशो म्हणजे सुद्धा काय असतं? सरफेस एनर्जी असतं. समजलं का? मग आता हे दोन टॉपिक आपण असं समजूया की 80% क्लिअर झालेत. किती झाले? आता ह्या दोन टॉपिकचं परत एकदा कंपॅरिझन होणार, दोघांचं एकत्रितपणे काय होणार, आणि मग तुम्हाला कळणार की सरफेस टेन्शन मध्ये आणि सरफेस एनर्जी मध्ये काय रिलेशन असते. ते लक्षात आलेलं आहे का? तर आता बेसिक लेवलला जर आम्ही बघायला गेलो तर आता इथून पुढचं मला असं वाटतं एनर्जी रिलेटेड सगळ्या कॉन्सेप्ट माहित आहेत, वर्क रिलेटेड सगळं माहित आहे, एरियाचं सगळं माहित आहे, याचं युनिट काय असेल, याचं डायमेन्शनल अनालिसिस काय असेल.
मला असं वाटतं हे मी शिकवायची गरज जोरात. मग आता तुम्ही याच केसमध्ये एनर्जी कशात मोजायची? जूल मध्ये. आणि एरिया कशात असतो? मीटर स्क्वेअर मध्ये. म्हणजे याचं बेसिक वेला युनिट काय पाहिजे? जूल पर मीटर स्क्वेअर. बरोबर आहे का? एवढं सगळं तुम्हाला काटीवाटी यायलाच पाहिजे आणि येतं हे मला माहित आहे. तर मला फक्त एवढंच म्हणायचंय की मग सरफेस एनर्जी काय सांगते रे बाळांनो? तर सरफेस एनर्जी सांगतं की तुम्ही किती वर्क केलं आणि तेवढं वर्क केल्यामुळे तुमचा किती एरिया वाढला. ऑब्विसली वर्क केल्यास एरिया वाढावा लागेल. का? कारण वर्क केल्यामुळे डाऊनवर्डचा मॉलिक्यूल कुठे जाऊन बसतो? सरफेसला जाऊन बसतो. बरोबर आहे की नाही? सरफेस वरती मॉलिक्यूल वाढले की एरिया वाढत असतो. समजलं आहे का? जोरात. मग ह्या दोन छोट्या बेसिक कॉन्सेप्ट आपण आज कव्हर करायचा प्रयत्न केलाय. तिसरी कॉन्सेप्ट जर घ्यायची असते तर मला धावपळ करावी लागली असती आणि मी त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून